नमस्कार मित्रांनो, हे माझ्या प्लॉटचा अदर साईड आहे जिथं की चुनखडीचं प्रमाण जास्त आहे या जमिनीमध्ये. सो दरवेळेस इथं अडचण अशी होती की ज्यावेळेस पण आम्ही पाणी नियोजन करायला जातो, या साईडची जी चुनखडीची जमीन आहे इथं पाणी लवकर संपतं. म्हणजे टँक वाईज इथं चुनखडी जास्त प्रमाणात पाणी सोक करून ठेवते. त्याच्यामुळे इथं वेलींना व्यवस्थित पाणी मिळत नाही आणि या ठिकाणी रिझर्व्स व्यवस्थित बनत नाहीत किंवा इथं दरवर्षी आम्हाला कॅनोपीसाठी अडचण येते. घडसंख्या ही या साईडला 19-20 असते मित्रांनो. खरं तर ही गोष्ट मला गेल्या वर्षीच लक्षात आली होती की या साईडच्या जे 14-15 लाईन आहेत माझ्या प्लॉटमध्ये तिथे समथिंग काहीतरी अडचण आहे. तर त्याच्यामुळे इथं कॅनोपी व्यवस्थित होत नाही. पण यावर्षी ज्यावेळेस आमचे या साईडला वॉटर इरिगेशनसाठी खड्डे झाले तिथं आम्हाला लक्षात आलं की बाबा या साईडला चुनखडीचा लेअर थोडासा जास्त आहे. ॲक्च्युली हे समजण्यामध्ये 2-3 वर्ष जाणं हीच आपली फार मोठी चूक आहे. पण ॲक्च्युली हे लवकर लक्षात जेवढं येईल तुम्हाला त्या हिशोबानं तुम्हाला उपाययोजना करतात किंवा पाणी नियोजन करता येत असतं. बघा, आमचे गुरु अनुदादा नेहमी सांगतात की जसं आपण आपले आई वडील सिलेक्ट नाही करू शकत तसंच आपण आपल्या नशिबाला कुठली जमीन आली आहे, कसल्या प्रकारची जमीन आली आहे ती आपण सिलेक्ट नाही करू शकत. सो तसंच माझ्या प्लॉटमध्ये इथं 2-3 लेअर आहेत मातीचे, जेणेकरून मला पाणी नियोजन करते वेळेस किंवा मॅनेजमेंट करते वेळेस मला बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अडचण होते. तर आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या जमिनीला आपण व्यवस्थितरित्या आणि लवकर समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचं व्हेरिएशन प्लॉटमध्ये कमीत कमी ठेवता येईल आणि व्यवस्थितरित्या आपल्याला क्वालिटीमध्ये काम करता येईल. त्यासाठी पाणी नियोजन आणि खड्डे घेऊन आपल्या जमिनीचा प्रोफाईल चेक करणं हे बऱ्याच ठिकाणी गरजेचं होऊन बसतं. मी म्हणत नाही की बगैर खड्ड्याचं तुमचं काम होत नाही, बगैर खड्ड्याचंही काम होतं, बगैर पाणी नियोजनाचंही बाग होते, माल येते. पण जे आपल्याला अपेक्षित रिझल्ट आणि क्वालिटी पाहिजे असते, जर आपल्याला सस्टेनेबिलिटी आणि शाश्वतता पाहिजे असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये प्रिसिजन आणणं गरजेचं आहे. आणि मला जे लक्षात येतं मित्रांनो, मी ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त कसल्याही प्रकारचा दावा नाही किंवा कसल्याही प्रकारचं शिक्षण मी या ठिकाणी देत नाही आहे. प्रत्येक बागायतदार आपल्या हिशोबानं हा गुरुच असतो, तर तिथं आपण त्याला नाही सांगू शकत कुठली गोष्ट. जे माझे जनरल ऑब्झर्वेशन आहेत ते मी सांगतो या ठिकाणी की अशा प्रकारे बऱ्याच अंशी इकडल्या लाईनला मला कॅनोपीला अडचण येते. तर तुमचं या बाबतीत काय मत आहे किंवा चुनखडीच्या जमिनीमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे चॅलेंजेस येतात, तुम्ही त्या कशा प्रकारे टॅकल करता मला नक्की सांगा मित्रांनो. शेवटी फक्त मीच सांगेन आणि तुम्ही ऐकाल याच्यामध्ये काही मजा नाही. तुम्ही पण तुमचा काही अनुभव मला शेअर केला तर या ठिकाणी मला आणखी व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि याच्यामधून काही मला कुठली स्पॉन्सरशिप घ्यायची नाही आहे किंवा काही काम करायचं नाही आहे. मी ज्या रिमोट प्लेसमध्ये काम करतो इथं फार कमी द्राक्ष बागायतदार माझ्या संपर्कात आहेत. सो सोशल मीडिया थ्रू आपण जर पूर्ण महाराष्ट्राचा एक्सपिरियन्स गोळा करू शकलो किंवा तशी कम्युनिटी बनवू शकलो तर त्याचा फार आनंद होईल. या दृष्टिकोनातून मी हे काम करत असतो. बाकी याच्यामध्ये वेगळा कुठलाही हेतू नाही. मी वारंवार हे स्पष्ट करत असतो मित्रांनो. थँक्यू.